नमस्कार. दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. चला तर मग आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला हरभरा बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे. ही भाजी लग्न समारंभ, पूजा, जत्रा किंवा महाप्रसादामध्ये बनवली जाते आणि आपण सणासुदीला किंवा आपल्या घरी काही छोटा मोठा कार्यक्रम असेल तर बनवू शकतो. चपाती, पुरी कशासोबतही खाऊ शकतो. चवीला एक नंबर होते. तर हरभरा बटाट्याची भाजी करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूयात. हरभरा बटाट्याची भाजी करण्यासाठी मी इथे 2 मीडियम साईजचे बटाटे सालं काढून कट करून घेतलेले आहेत आणि पाण्यात ठेवलेत. 1 वाटी हरभरा मी 5 ते 6 तास पाण्यामध्ये भिजवून घेतला. त्यानंतर कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेतल्या आणि हरभरा थोडा शिजवून घेतला आहे. हरभरा शिजवताना अगदी थोडं मीठ घातलेलं आहे. एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला. एक मोठा टोमॅटो कट करून घेतलेला आहे. आपल्याला वाटण्यासाठी थोडी कोथिंबीर लागणार आहे आणि साधारण एवढा वाळलेल्या खोबऱ्याचा तुकडा होता तो मी किसून घेतला आहे. अर्धा इंच आलं, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या. ह्या लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत, तुमच्याकडे लहान असतील तर 15 ते 16 घेतल्या तरीही चालेल. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर ही कलरसाठी घेतलेली, 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आहे, अर्धा चमचा जिरे पावडर आणि इथे मी 10-12 कढीपत्त्याची पानं घेतली. चवीनुसार मीठ लागणार आहे आणि भाजी करण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. सगळ्यात आधी आपण हे वाटण तयार करून घेऊया. मी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय, त्यामध्ये खोबरं काढून घेते. तुम्ही वाळलेल्या खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता. कोथिंबीर, त्यातच आपल्याला आलं घालायचे आणि लसणाच्या पाकळ्या. आता थोडंसं पाणी घालून मी हे बारीक वाटून घेणार आहे. पाणी जास्त घालायचं नाही. मी वाटण बारीक वाटून घेतलेलं आहे. आता आपण भाजी करून घेऊ. मी गॅसवरती कढई ठेवली आहे, त्यामध्ये मोठे 2 चमचे इतकं तेल घातले. तेल गरम झालंय, मी त्यामध्ये मोहरी घालते. त्यातच आपल्याला जिरे घालायचे. जिरे मोहरी तडतडले, त्यात कांदा घालते. तुम्ही कांद्याची पेस्ट करून घातली तरी चालेल. त्यातच मी कढीपत्ता घातला आहे आणि कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे. कांदा छान सोनेरी झालेला आहे, त्यामध्ये मी टोमॅटो घालते आणि टोमॅटोसुद्धा मी 2 ते 3 मिनटं चांगला परतून घेणार आहे, म्हणजे छान सॉफ्ट होतो. साधारण 2 ते 3 मिनटं झालेली आहे. टोमॅटो छान सॉफ्ट झाला आहे. आता आपण ह्यामध्ये हळद घालूया आणि त्यातच आपल्याला बटाटा घालायचा आहे. हरभरा आपण आधी शिजवून घेतलेला आहे, त्यामुळे बटाटा घालून 5 मिनटं चांगलं मी वाफ काढून घेणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला पावडर मसाले, वाटण आणि हरभरा घालायचा आहे. आता 5 मिनटं हे मी झाकण ठेवून छान बटाटा वाफून घेणार आहे. ह्या पद्धतीने तेलावरती बटाटा चांगला वाफून घेतला तर बटाटा शिजतो पण चांगला आणि भाजीची टेस्टही एक नंबर होते. गॅसची फ्लेम लोवरती ठेवून मी 5 मिनटं बटाटा चांगला वाफून घेतला. ह्या 5 मिनटामध्ये 1-2 वेळा मी असं मिक्स करून घेतलेलं होतं. आता आपल्याला ह्यामध्ये आपण जे वाटण तयार केले ते घालायचे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्यातच आपल्याला पावडर मसाले घालायचे. धने पावडर, गरम मसाला, बेडगी मिरची पावडर, कांदा लसूण मसाला आणि जिरा पावडर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आणि 2 मिनटं मी छान परतून घेणार आहे. पावडर मसाले आणि वाटण मी चांगलं परतून घेतले, छान तेल सुटले. आता आपल्याला ह्यामध्ये आपण जो हरभरा शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. मी हरभरे शिजवताना पण थोडं मीठ घातलं होतं. आता हे रश्यासाठी थोडं मीठ घातलं आहे. जास्त पातळ नाही करायची आपल्याला ही भाजी.
पुरीसोबत खूप छान लागते. आता मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. ह्यामध्ये हरभरा शिजवलेलं पाणी घालते मी आणि त्यातच मिक्सरच्या भांड्यात मी थोडं पाणी घातलं होतं, तेही घातले. तुम्हाला भाजी किती पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या अंदाजे पाणी कमी जास्त करू शकता. पाणी आपल्याला ह्यामध्ये गरमच घालायचे. आता मी झाकण ठेवून साधारण 10 ते 12 मिनटं ही भाजी छान शिजवून घेणार आहे, म्हणजे बटाटा व्यवस्थित शिजल. गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवलेली आहे. 10 ते 12 मिनटं झालेली आहे. मी झाकण काढते. बटाटा शिजलाय का ते आपण पाहूयात. मी भाजी जास्त पातळ करणार नाही. तुम्हाला जर करायचं असेल भाजी पातळ तर तुम्ही ह्यामध्ये पाणी वाढवू शकता. बटाटा छान शिजला आहे. आपण आधी वाफून सुद्धा घेतला होता बटाटा, त्यामुळे पटकन शिजतो. आता वरतून थोडी कोथिंबीर घालते. गॅस बंद केला आहे आणि भाजी एका प्लेटमध्ये काढून घेते. खूप छान झाली, खूप छान सुगंध येतोय. मस्त झाली भाजी. तयार झाली लग्नाच्या पंक्तीतली हरभरा बटाट्याची भाजी. खूप छान झालेली आहे. ही भाजी आपण चपाती, पुरी, भात कशासोबतही खाऊ शकतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.